तर आत्ता सकाळचे 11:30 वाजलेत बघा आणि ऊन पडलेलं आहे, पण थंड अशी हवा सुटली आहे, त्यामुळे जरा ऊन कमी लागतं आहे. आणि इकडे बघा खाली आवाज येतो, ते क्लिनिंग चालू आहे, ते गवत कट केलेलं आहे ते क्लीन करतात आहे. आणि मी तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं बघा की गॅलरीमध्ये जो मी पुदिना लावला होता तो खराब झाला होता, पण आता तो चांगला आलेला आहे. जो खराब होता तो मी कट केलेला आणि आता हा चांगला आला आहे. इकडे जास्त ऊन लागतं म्हणून ते सावलीत ठेवलेलं आहे. तर आता मी ह्याची थोडीशी आता पानं कट करून घेणार आहे. तर इकडे असं छोटं छोटं फुटायला पण लागलेलं आहे, काही दिवसांनी येईल चांगला. काही सगळाच नव्हता खराब झाला, काही छोटे छोटे होते ते चांगले आलेले आहेत. त्यांचे खराब जो मरून गेला होता तो बघा असा झालेला आहे, पूर्ण मरून गेलेला आहे. आणि आता मी एवढा घेतलेला आहे, आता एवढा घेऊन आतमध्ये जाऊयात. आता मी ही सगळी पुदिन्याची पाने ना स्वच्छ अशी धुवून घेते, कारण दिवसभर गॅलरीमध्ये इतकी धूळ उडत असते ना की ह्या पानांवरती पण खूप जास्त जमा होते. आणि मला ही पाने कट करायचे आहेत, अजून बारीक बारीक कट करायचे आहेत. तर आता कट केल्यानंतर व्यवस्थित धुता येणार नाहीत, म्हणून मी आधीच व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत बघा. तर मी एका बॉटलमध्ये ना, म्हणजे काचेची बॉटल आहे माझ्याकडे, त्या काचेच्या बॉटलमध्ये मला लिंबू आणि पुदिन्याची पाने ॲड करून ठेवायचे आहेत. आणि हे दिवसभर थोडं थोडं पाणी पिणार आहे. आता कसं होतं, लक्झमबर्गमध्ये तर अजूनही उन्हाळा चालूच आहे, म्हणजे युरोपमध्ये. आता आपल्या इंडियामध्ये तर पावसाळा चालू झालेला आहे, पण इथे अजूनही उन्हाळा आहे. पण उन्हाळ्यामध्ये कसं होतं की आपल्याला जेवढं पाणी प्यायची गरज असते, आपल्या शरीराला जेवढी पाण्याची गरज असते तेवढा पाणी आपण अजिबात पित नाही. दिवसाला आपल्याला कमीत कमी म्हणजे तरी 3 लिटर 4 लिटर असं पाण्याची गरज असते शरीराला, पण आपण दिवसभर एवढं कधीच पित नाही. मग त्यासाठी मी काय करते, ते आता जेव्हापासून उन्हाळा चालू झाला आहे ना तेव्हापासून असा लिंबू आणि पुदिना एका बॉटलमध्ये पाण्यामध्ये ॲड करून ठेवते. आणि ही पाणी ना दिवसभर आम्ही थोडं थोडं पित राहतो. आता दिवसभर हेच पाणी पित नाही, नॉर्मल पाणी पण पितो, पण ह्या पाण्यामुळे दुसरंही पाणी पिण्याची आणखीन आपली इच्छा होते. आता याच्यामुळे कसं होतं की पुदिना आणि लिंबू असे जर बॉटलमध्ये ॲड करून ठेवलं आणि हे पाणी पिलं ना, तर पुदिन्याचा एक फायदा आहे की आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं. आणि लिंबामुळे कसं होतं, त्या पाण्याला टेस्ट होते, त्यामुळे आपण आणखी जास्त पाणी पितो. हा एवढाच एक फायदा आहे. आणि दुसरं म्हणजे काय की जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल ना, म्हणजे ज्यांची पचनक्रिया कमी असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा थोडाफार फायदा होतो, म्हणजे पचन वगैरे व्यवस्थित होतं. तर आता ही बघा माझ्याकडे मोठी पाने आहेत, त्यामुळे कसं माझ्याकडे छोटी बॉटल असल्यामुळे त्या त्या तोंडातून जाणार नाहीत हे पाणी, अख्खे अख्खे जातील, पण जेव्हा पाणी संपेल तेव्हा ही पूर्ण पाने बाहेर येणार नाहीत. त्यामुळे मी छोटी छोटी कट करून टाकणार आहे. आणि लिंबूचा रस काढून घेतलेला आहे बघा. तर मी आता हे सगळं कट करून झाल्यानंतर ना एका बॉटलमध्ये तुम्हाला दाखवते बघा मी बॉटल कशी आहे. तर माझ्याकडे अशी बॉटल आहे, काचेची आहे. ही पण मी पाण्याचीच बॉटल होते, जेव्हा मी स्टोअरमधून आणली होती तेव्हा स्पार्कलिंग वॉटर होतं हे. तर आता हे बॉटल खूप छान आहे, मला टाकण्याची इच्छा झाली नाही म्हणून म्हटलं घरीच यूज होईल. त्यामुळे मी ह्या बॉटलमध्येच पुदिन्याची पाने आणि रस ॲड करून भरून ठेवणार आहे आणि दिवसभर थोडं थोडं पाणी पिणार आहे. 1-1.5 लिटरची बॉटल आहे. आता ही दिवसभर काही पुरत नाही, पण थोडं थोडं एक एक ग्लास पिला ना की ह्याच्यामुळे दुसरं पण पाणी पितो आम्ही, त्यामुळे फायदा आहे. माझ्याकडे अजून 1-2 बॉटल अशा आहेत, त्यासुद्धा मी फ्रीजमध्ये अशाच भरून ठेवलेल्या असतात. आता काही काही लोक काय करतात की जारमध्ये किंवा मोठा जग असतो ना त्याच्यामध्ये लिंबाच्या स्लाईस आणि पुदिन्याची पाने, नंतर आपली काकडी असते, काकडीचे स्लाईस, हे सगळं ॲड करून ठेवतात आणि पितात जसं लागेल तसा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, या पाण्याने खूप म्हणजे खूप फायदा होतो. मी डेली हे पाणी बनवत असते जेव्हापासून समर सीझन चालू झालेला आहे ते. आता मी हे सगळं बघा बॉटलमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घेते. आता बॉटलमध्ये ना फुल असं पाणी भरलेलं आहे मी. आणि ही थोडी ना शेक करायची, जेणेकरून कसं पूर्ण आतमध्ये पाणी मिक्स होऊन जातं. आणि हे मिक्स झाल्यानंतर नाही फ्रीजमध्ये मी अशीच बॉटल ठेवते आणि दिवसभर थोडं थोडं लागेल तसं काढून आम्ही पितो. आता हे सगळं झाल्यानंतर अजून एक म्हणजे आज माझं पार्सल येणार होतं, जे मी खूप दिवसापासून वाट बघत होते आणि आज फायनली ते आलेलं आहे. तर मी काही पाठीमागच्या एका व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी
एअर फ्रायर घ्यायला गेले होते, पण मला तो एअर फ्रायर भेटला नाही. कारण मला जो आवडला होता, जो मॉडेल मला घ्यायचा होता, तो मी तिथे शॉपमध्ये जायच्या आधीच कोणतरी बुक केला होता आणि त्यांच्याकडे एकच पीस होता, त्यामुळे मला भेटला नाही. आणि मला तो एवढा जास्त आवडला होता की मी यांना म्हटलं की आपण ॲमेझॉनवरून ऑर्डर करूया, म्हणून मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे. बघा, तर तुम्हाला दिसत असेल एक लेडी आहे, ती मोठी व्हॅन घेऊन आलेली आहे पार्सल डिलिव्हरी करायला. इंडियामध्ये कसं होतं की बॉईज असतात, पण इथे लेडीजसुद्धा करतात आणि इथे बाईकवरून करत नाहीत. आपल्याकडे बाईकवरून जास्त डिलिव्हरी करतात. आता ही मोठी व्हॅन घेऊन आलेली आहे, तिच्या हातामध्ये पण ऑलरेडी भरपूर पार्सल आहे, त्यामुळे ती माझं पार्सल मोठं असल्यामुळे खालूनच ओढून आणायला लागली आहे बघा ते. तर आता पुढच्या बिल्डिंगमध्ये पार्सल द्यायला जायला नंतर आपल्या इथे येईल. आता ती आलेली आहे बघा, तिने बेल पण वाजवलेली आहे. मी तो ॲक्सेस देते तिला आता, म्हणजे आपण ती पार्सल आतमध्ये ठेवलं आणि आपण खाली पिक करायला जाऊया. आता ह्याला वर घेऊन जायचं, म्हणजे लिफ्टनेच घेऊन जायला लागेल. चला, फायनली आत घेतलेला आहे. आता वरती जाऊया. 6 kgचा आहे. इथे आतमध्ये असं पार्सल ठेवून जातात किंवा बाहेर जरी ठेवलं तरी कोण घेत नाही. पोहोचलो फायनली. आता हे बॉक्स एवढं मोठं आहे ना की मला सुद्धा उचललं नाही ते, मी ढकलतच घेऊन आले. लिफ्टने आल्यामुळे मला जरा त्रास कमी झाला. आणि कसं झालं, हे पार्सलचं वेट पण ना 6-7 किलोच्या दरम्यान आहे काहीतरी. आता आपण ओपन करून बघूया आतमध्ये आपला एअर फ्रायर व्यवस्थित आहे का नाही ते तुम्हाला हे दाखवते मी, आम्ही कोणता एअर फ्रायर घेतला ते. तरी ती तुम्हाला दिसत असेल, त्यांनी पॅकिंग पण खूप छान केलेलं आहे. एक मोठं बॉक्स आहे, त्याच्या आतमध्ये एअर फ्रायरचा वेगळा बॉक्स आहे. साईडला त्यांनी पेपर टाकले आहेत की जो आतला बॉक्स आहे तो टाईट बसावा, जास्त हलू नये. कारण डिलिव्हरीच्या वेळेला तुम्हाला माहीतच आहे लोक कसंही कॅरी करतात, त्यामुळे ते व्यवस्थित पॅक करून दिलेलं आहे त्यांनी. आता तुम्हाला वाटेल की तू एअर फ्रायर घ्यायला गेली होती, मग तुला हा एकच का पाहिजे होता, भरपूर ऑप्शन असतात ना एअर फ्रायरमध्ये. पण कसं होतं, आपल्याला जर एखाद्या कंपनीची गोष्ट वापरायची आहे आणि कोणी जर आपल्याला सांगितलं की ही चांगली कंपनी आहे, तर आपण म्हणतो ना ठीक आहे, आपल्याला ह्यावेळी आपण वापरून बघूया म्हणून. तर तसंच होतं, निंजा कंपनी खूप चांगली आहे, इथे भरपूर चालते. म्हणून आम्हाला हाच घ्यायचा होता. फिलिप्सचा होता, पण तो 4.2 लिटरचा होता आणि तो छोटा खूप दिसत होता, मी बघितला होता तिथे. पण आता म्हटलं घ्यायचाच आहे तर थोडासा मोठा घेऊया. हा 6.2 लिटरचा आहे. आता याच्यामध्ये काही जरी बनवायचं असेल ना तर आपण बनवू शकतो. कारण कसं होतं, जर समजा आपल्याकडे जर कोणी गेस्ट आले आणि आपल्याला जर एअर फ्रायरमध्ये काय बनवायचं असेल तर आपल्याला ते 2-3 सेशनमध्ये बनवायला लागतं, बरोबर. पण याच्यामध्ये कसं एकदाच होऊन जातं काय असेल ते, म्हणून म्हटलं थोडासा मोठा घ्यावा लागेल, म्हणून आम्ही 6.2 लिटरचा घेतलेला आहे. त्यांनी पॅकिंग पण बघा किती छान केलेली आहे. आतमध्ये सुद्धा त्याला कवर हे ते सगळं आहे, त्यामुळे एअर फ्रायर डॅमेज होण्याचे चान्सेस तर अजिबातच नाही आहेत, म्हणजे कमीच आहेत. आणि आतमध्ये आता बघा एअर फ्रायर तर आपला चांगला दिसतो आहे. आता आपण याला बाहेर काढूया आणि तुम्हाला दाखवते आम्ही नक्की कोणता कलर घेतलेला आहे आणि कोणता मॉडेल आहे मला सांगते. आता तुम्ही बघा, ह्या एअर फ्रायरला अजून एक वरून कवर घातलेला आहे आणि याच्या आतमध्ये एअर फ्रायर त्यांनी व्यवस्थित ठेवलेला आहे. आता आम्ही जेव्हा ऑर्डर केलं होतं ना तेव्हा आम्हाला 2-3 कलरचे ऑप्शन होते. एक सिल्वर होता, एक ब्लॅक होता आणि एक ब्रॉन्झ कलर होता. तर तिन्ही कलरमध्ये ना प्राईससुद्धा वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. जो हा कलर आहे ना आम्ही घेतलेला, हा 108 युरोला आहे आणि जो दुसरे कलर आहेत ना तो 84, 90 असे काहीतरी आहेत समथिंग. आम्ही हा घेतलेला आहे ब्रॉन्झ कलर, कारण मला हा कलर बघता क्षणी खूप आवडला होता. जर आपण एखादी वस्तू घेतोय तर कसं होतं, कधी कधी आपल्याला कलर काही गोष्टींचा आवडतो, त्यामुळे आपण परचेस करतो, जरी 4 रुपये आपल्याला जास्त एक्स्ट्रा द्यावे लागले तरी. हा 6.2 लिटरचा आहे आणि तुम्हाला दिसत असेल कलर किती छान आहे बघा. तर आता ह्याला वरती ते लेबल आहेत म्हणजे प्लास्टिकचे वगैरे, ते मी सगळे काढून टाकते.
आता ह्या एअर फ्रायरला ना आतमध्ये एक चिमटा दिलेला आहे. आता हा तर बाहेरून व्यवस्थित आहे. चिमटा याच्यासाठी दिलेला आहे की आपण एअर फ्रायरमध्ये आत काय बनवलं तर ह्याने हलवू शकतो. आता असा चिमटा यूज करायचा नेहमी एअर फ्रायरमध्ये, कारण जर स्टीलचा यूज केला तर आत कोटिंग असतं ते निघू शकतो आणि जे आपण काही बनवलं आहे ते कोटिंग निघाल्यानंतर आत चिटकतं. तर हा होता माझा एअर फ्रायर आणि कसा वाटला हा आपला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. भेटू लवकरच अशाच एका नवीन आणि छान ब्लॉगमध्ये.